नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नवी मुंबई महानगरपालिका भरतीची सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही ती चेक केलेली असेलच. जर चेक केली नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम ग्रुपला मी दुपारीच लिंक टाकलेली होती. त्यावर जाऊन तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमची सुधारित रिस्पॉन्स शीट चेक करू शकता आणि त्यानुसार तुमचे मार्क्स वाढले, कमी झाले किंवा त्यामध्ये काही बदल झाला की नाही झाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, एक तुमची पुढील प्रोसेस काय राहणार आहे आणि दुसरं म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबाबत डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्यावर नवीन जाहिराती, अभ्यास साहित्य सर्व गोष्टी अपलोड केल्या जातात, म्हणून तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच एका तासापूर्वी मी आपल्या चॅनलला पोल सुद्धा टाकलेला होता. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यांनी पेपर दिलाय. तर काही विद्यार्थी सांगतायत 23% आसपास की आमचे मार्क्स वाढले, काही विद्यार्थी सांगतात की आमचे मार्क्स कमी झाले आणि काही विद्यार्थी सांगतात काहीच बदल झालेला नाही. मात्र आमचे मार्क्स कमी झाले असे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का आपल्याला जास्त दिसतो. तर तुमच्या बाबत काय झालं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मार्क्स आपले केव्हा कमी होतात? जेव्हा एखादा प्रश्न रद्द होतो किंवा प्रश्नाचं उत्तर बदललं जातं, त्यावेळेस आपल्याला मार्क जे आहेत ते कमी भरताना दिसतात. अगोदर जे आपण प्रश्नाचं उत्तर दिलं होतं ते फर्स्ट रिस्पॉन्स शीटमध्ये योग्य असल्या कारणाने आपले मार्क्स जास्त होते. मात्र आता सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये एखादं उत्तर बदलून आल्याने किंवा एखादा प्रश्न रद्द झाल्याने आपले मार्क्स हे आपल्याला कमी भरताना दिसू शकतात. आता पहा, इथे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबाबत बोलणार आहोत. तर सर्वच पदांचा आपण कट ऑफ बघतोय का? नाही. फक्त काही मोजक्या पदांचा, ज्या पदासाठी जास्त अर्ज आलेले आहेत, त्याबाबत आपण बोलतोय. कारण की कसं आहे, एक्सपेक्टेड ॲक्युरेट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, की या भरतीमध्ये विविध पोस्ट होत्या. आपल्याला माहीतच आहे 600 प्लस जागा होत्या. त्यासाठी आलेले जे अर्ज आहेत, तेही भरपूर प्रमाणात वेगवेगळे आहेत. आणि काय झालेलं आहे, प्रत्येक पोस्टसाठी आलेले अर्ज, प्रत्येक पोस्टसाठी असणारी पात्रता, त्यानंतर प्रत्येक पोस्टच्या असलेल्या जागा, त्या जागामध्ये असलेली कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये ही सब कॅटेगरी अशा विविध जागा आपल्याला दिसतात आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या उमेदवारांनी फॉर्म भरलाय, त्या उमेदवाराला स्पेसिफिक किती मार्क्स आहेत आणि त्याच कॅटेगरीमधील समांतर आरक्षणामधील उमेदवाराला एकूण किती मार्क्स आहेत, हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे तो डाटा जो आहे तो किचकट स्वरूपाचा आहे. म्हणूनच फायनल रिस्पॉन्स शीट किंवा जी मेरिट लिस्ट आपल्याला येईल, त्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर आपण सांगू शकतो, की किती कट ऑफ लागू शकेल. मेरिट लिस्ट अजून यायची बाकी आहे. ती तुम्हाला साधारणतः 7 दिवसाच्या जवळपास दिसून जाईल. शक्यतोवर TCS 1 की 2 दिवसात प्रसिद्ध करत असते, पण जास्तीत जास्त आपण 7 दिवसांचा वेळ या ठिकाणी घेऊ शकतो. 7 दिवसाच्या आतच तुम्हाला आता मेरिट लिस्ट दिसणार आहे. सध्या तुमची जी आन्सर की लागलेली आहे ती फायनल आन्सर की आहे. यानुसार हे तुमचा रॉ स्कोर आहे, हा आता अंतिम स्कोर आहे आणि यामध्ये काय होणार आहे आणखी नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन मात्र अजून तुमचं बाकी आहे. नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं ते कोणीही सांगू शकत नाही. म्हणून नॉर्मलायझेशन होऊ द्या, फायनल मेरिट लिस्ट येऊ द्या आणि त्या लिस्टमध्ये जे तुमचे मार्क्स राहतील त्यावरच तुमची निवड होणार आहे आणि तेच तुमचे अंतिम मार्क्स असतील. इथे आपण सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार जो काही कट ऑफ आहे, तो जो मी प्रथम आन्सर कीनुसार सांगितला होता त्यावरच आपण कायम आहे. कारण की अजून नॉर्मलायझेशन झालेलं नाही. नॉर्मलायझेशनमधून काही बदल हा होऊ शकतो. पण सध्या जर आपण कट ऑफ पाहिला तर लिपिक पदाचा ओपनचा 160 ते 164 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. लिपिक पदाचा जर आपण ओबीसी कॅटेगरीचा पाहिला तर 168 ते 158 ते 160 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. लिपिक कॅटेगरीचा एससीबीसी जर पाहिला तर 156 ते 158 या दरम्यान राहू शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. याच्याशी तुम्ही सहमत असाल असं नाही. तुमचं मत हे वेगळं असू शकते. तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. यापेक्षा कट ऑफ कमीही जाऊ शकतो आणि यापेक्षा जास्तही जाण्याची शक्यता आहे. ते सर्वस्वी डिपेंड राहणार आहे तुमचं फायनल नॉर्मलायझेशनवर. आता पहा, नंतर जर कॅटेगरी आपण पाहिली तर नंतरची कॅटेगरी आहे एससी. एससीचा कट ऑफ 150 ते 154 या दरम्यान राहू शकतो. NTचा कट ऑफ 154 ते 158 या दरम्यान राहू शकतो. नंतर STचा जर कट ऑफ पाहिला तर 148 ते 152 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर EWS जर पाहिलं तर 152 ते 156 या दरम्यान राहू शकतो. आणि पुढील पद, आता हे पाहिलं आपण लिपिक पदापर्यंतचं. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे पद आहे, या पदाचा ओपनचा कट ऑफ हा 148 ते 152 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि कॅटेगरीचा कट ऑफ हा 138 ते 142 या दरम्यान राहू शकतो. काही ज्या कॅटेगरी आहेत ST सारख्या किंवा समांतर आरक्षणाच्या ज्या कॅटेगरी असतील त्यांचा कट ऑफ याहीपेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे. तो किती कमी जाईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. नंतर पहा, ANMचं जर आपण पाहिलं, ANMच्या बऱ्याच विद्यार्थिनी आपल्याकडे आहेत, त्यासुद्धा कमेंट करत असतात. तर ANMचा ओपनचा कट ऑफ 140 ते 142 या दरम्यान राहू शकतो. यापूर्वी कट ऑफ कमी लागलेले आहेत, मात्र आता स्पर्धा आपल्याला होताना दिसते. यापूर्वी जे फॉर्म आलेले होते ते मात्र जिल्हा परिषदेची भरती आपण पाहिली, तिथे अर्ज जी आहे अर्जसंख्या तीच कमी प्रमाणात होती. मात्र आता
इथे सक्रियता आपल्याला वाढलेली दिसते आणि महिलांमध्ये सुद्धा स्पर्धा व्हायला लागलेली आहे. त्याच दृष्टिकोनातून एएनएमचा जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर 140 ते 142 या दरम्यान राहू शकतो आणि कॅटेगरीचा जर पाहिला आपण तर 128 ते 132 या दरम्यान कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो. नंतर पहा जीएनएम जर आपण पाहिलं तर 144 हा ओपन जनरलचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि नंतर कॅटेगरी जर पाहिला आपण तर 130च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ जीएनएमचा येऊ शकतो. नंतरचं एक आणखी पद आहे महत्त्वाचं, ते म्हणजे अभियांत्रिकी सहाय्यक. इथे कॅटेगरीचा कट ऑफ हा 150 राहण्याची शक्यता आहे, कारण की वॅकन्सीज कमी आहेत. ओपनसाठी इथे मात्र एकही जागा नाही, म्हणून फक्त आपण कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी एक्सपेक्टेड केलेला दिसतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कट ऑफवर ठाम आहे. जो पहिल्या अँसर कीनुसार होता तोच मी सेकंड अँसर कीनुसार तुम्हाला सांगितलेला आहे. मात्र नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं हे कोणीही सांगू शकत नाही. नॉर्मलायझेशनमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की यापूर्वी TCSने 20-20, 30-30 मार्क विद्यार्थ्यांचे वाढवले. म्हणजे आता जर एखादा विद्यार्थी 150 वर असेल आणि त्याचे जर 30 मार्क्स वाढले तर तो सरळ 180 वर पोहोचतो. त्याचमुळे नॉर्मलायझेशन होऊ द्या, मेरिट लिस्ट येऊ द्या, त्यानंतर आपल्याला चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसेल की आपली निवड होते किंवा नाही होत. मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कळून जातं की तुमची रँक किती आहे, तुमच्या कॅटेगरीमधल्या उमेदवारांना किती मार्क्स आहेत, तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्यासाठी किती विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत आणि किती नेमकी स्पर्धा आहे याची सर्व कल्पना आपल्याला मेरिट लिस्टवरून येत असते. म्हणूनच आपल्याला वाट पाहायची आहे ती म्हणजे मेरिट लिस्टची. मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर पुढील प्रोसेस जर आपण पाहिली तर मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर लगेच तात्पुरती निवड यादी लागू शकते, टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट, आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. म्हणून जर सेकंड रिस्पॉन्सिबनुसार तुमचा स्कोर चांगला असेल आणि नॉर्मलायझेशनमध्ये आणखी काही मार्क्स वाढले तर नक्की तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फेस करावं लागेल. म्हणून जे काही DV संदर्भात डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितलेले आहेत, ते तुम्ही तयार ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा निकाल हा येऊ शकतो. इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. नॉर्मलायझेशन अजून व्हायचं बाकी आहे. ज्या पदांचा पेपर अनेक शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन होईल आणि लवकरच आपल्याला म्हणजे या आठवड्यामध्येच मेरिट लिस्ट ही येताना दिसू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे त्यावरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एखादा अंदाज जो आहे तो येऊ शकतो. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.